आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पैथोलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। नागठाणे येथे हाणामारी, 7 जण जखमी, 28 जणांविरुद्ध भिलोडी पोलिसात गुन्हा दाखल। नागठाणे तालुका पोलीस येथील नालंदा नगर येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी रात्री झालेल्या हाणामारीमध्ये 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत। किरण कांबळे राहणारा नागठाणे व अश्विनी सवाखंडे राहणारा चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांनी परस्परांविरुद्ध भिलोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीवरून 28 जणांवर भिलोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। किरण कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी 8:15च्या सुमारास नागठाणे येथील नालंदा नगर येथील राहते घरी बसले होते। त्यावेळी बेकायदेशीर जमाव जमवून योजना भिकू कांबळे व अश्विनी सवाखंडे या किरण कांबळे यांच्यापाशी आल्या व तुला मस्ती आली आहे का असे म्हणून विनाकारण शिवीगाळी करू लागल्या। त्यावेळी फिर्यादी किरण कांबळे त्यांनी मला का शिवीगाळी करत आहात हे विचारले असता योजना कांबळे व त्यांच्या मागोमाग आलेले अक्षय गणेश कांबळे, साहिल धोत्रे, निखिल धोत्रे, अविनाश कांबळे, आदिनाथ कांबळे तसेच निलेश कांबळे यांनी किरण कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। नागेश कांबळे व प्रिया बनसोडे या भांडणे सोडवण्याकरता आल्या त्यावेळी प्रिया बनसोडे यांना तू कार्य आहे हिला पण बघून घ्या असे म्हणून करिश्मा कांबळे, पूनम कांबळे, नीलम कांबळे, संगीता कांबळे, कल्पना कांबळे यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळी करण्यास सुरुवात केली। त्याचवेळी किरण कांबळे, चुलते नागेश कांबळे हे भांडणे सोडवित असताना त्यांना अक्षय कांबळे व आदिनाथ कांबळे यांनीही याला पण मस्ती आला आहे, याला पण सोडू नका, हाणा असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। तसेच अक्षरा ही अश्विनी हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। तसेच सोनाली व हर्षदा हीच योजना व नीलम यांनी केसाला धरून जमिनीवर आपटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे म्हणून तक्रारीत म्हटले आहे। अश्विनी सर्जेराव सवाखंडे फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास नागठाणे येथील नालंदा नगर येथे किरण अमोल कांबळे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून अश्विनी सवाखंडे यांना प्रियांका राकेश बनसोडे, सोनाली नागेश कांबळे, हर्षदा राकेश बनसोडे, अक्षरा राकेश बनसोडे, प्रज्ञा दीपक कांबळे, अंजली प्रतीक कांबळे यांनी अश्विनी सवाखंडे यांचे डोक्याचे केस ओढून जमिनीवर खाली पाडून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच किरण अमोल कांबळे याने अश्विनी सवाखंडे यांना पोटात जोराची लाथ मारली। त्यानंतर अश्विनी सवाखंडे यांच्या काकी संगीता व बहीण पूनम यांना किरण अमोल कांबळे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। अश्विनी सवाखंडेचा भाऊ आदिनाथ भिकू कांबळे याला धीरज आनंदा कांबळे, दीपक पोपट कांबळे, नागेश आनंदा कांबळे या सर्वांनी मिळून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच चुलत भाऊ अविनाश कांबळे व अक्षय कांबळे भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांना अमोल पोपट कांबळे याने कॉलर पकडली व दीपक पोपट कांबळे व प्रतीक दीपक कांबळे, राकेश भिकाजी बनसोडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। तसेच ऋषिकेश भिकाजी बनसोडे यांनी अक्षय यांच्या पोटात लाथ मारून मागच्या भांडणात तू वाचला आहेस, आता तुला ठेवणार नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तसेच त्यानंतर भांडणे सोडवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आलेला साहिल विकास धोत्रे यास अमोल कांबळे यांनी हाताने मारहाण केली आहे असे तक्रारीत म्हटले आहे। सदर मारहाणीत 7 जण किरकोळ जखमी झाले असून 28 जणांविरुद्ध भिलोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास भिलोडी पोलीस करीत आहेत।